राज्य शासनाने वनहक्कधारकांच्या जमिनींची सातबारावर नोंद करण्याबाबत महत्त्वपूर्ण शासन निर्णय जारी केल्यानंतर अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर धर्मराव बाबा आत्राम यांनी आलापल्ली येथे वन व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली। यावेळी वन आणि महसूल विभागाने परस्पर समन्वय साधून सर्व प्रलंबित वनहक्क प्रकरणांचा तातडीने निपटारा करावा, शासन निर्णयाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी आणि पात्र वनहक्कधारकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ वेळेत मिळेल यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिलेत। मुख्य म्हणजे आपल्याला जे वनपट्टेचा धारक आहेत, जे शेती करत आहेत लोक, त्या लोकांचे जे पट्टे देणे आहे त्या बैठकीमध्ये ठरलं की 7/12मध्ये ज्या लोकांचा नोंद असेल असे लोकांना एका महिन्याच्या आतमध्ये कंपल्सरी कोणत्याही परिस्थितीमध्ये रेव्हेन्यू सेक्रेटरी, फॉरेस्ट सेक्रेटरी, ट्रायबल सेक्रेटरी हे तिघे बसून कोऑर्डिनेट करतील आणि लोकांना पट्टे देण्याचं काम 1 महिन्याच्या आतमध्ये झालं पाहिजे कोणत्याही परिस्थितीमध्ये, अशा प्रकारचा आदेश माननीय मुख्यमंत्री यांनी दिला। त्याच्यानंतर दुसरा जे विषय होता की जे लोक ज्यांच्याकडे काहीच आधार नाही, काहीच कागद नाही, काहीच नसेल त्यांच्याकडे, तर हे सुद्धा आपल्याला मोका पंचनामा करून चौकशी करून त्या लोकांनासुद्धा 6 महिन्याचा आज हा विषय संपला पाहिजे, त्या लोकांनासुद्धा पट्टे देणे गरजेचं आहे। हे सुद्धा तिथे त्या मीटिंगमध्ये मान्य करण्यात आलं आणि त्या दृष्टीने तशा प्रकारचे आदेश माननीय मुख्यमंत्री यांनी दिले। तर त्या दृष्टीने आपण जे बैठक आज आपण आयोजित केला ते हे सगळं त्या सर्व अधिकाऱ्यांसोबत बसून त्यांना सांगायचं काम आपण केलेलं आहे आणि यापुढे हे सगळं काम करतील अशा प्रकारची अपेक्षा मी व्यक्त करतो।